नमस्कार. मी अनिता बिर्जे आणि आपण ऐकता आहात श्रीमद देवी भुवनेश्वरी भागवत. आज आपण तत्वनिरूपण हा भाग बघणार आहोत. देवी भुवनेश्वरी भागवताच्या 3ऱ्या स्कंधातल्या 7व्या अध्यायामध्ये तत्वनिरूपण हा भाग येतो. या ठिकाणी भगवान व्यासांनी ब्रह्मर्षी नारद आणि ब्रह्मदेव यांच्यातला संवाद मांडला आहे. ब्रह्मर्षी नारद हे आपल्या परमपित्याला भेटण्यासाठी एक दिवस ब्रह्मलोकात गेले आणि त्या ठिकाणी त्यांना नमस्कार करून आपल्या काही शंकांचं निरसन करून घेण्याच्या उद्देशाने त्यांनी ब्रह्मदेवांना काही प्रश्न विचारले. त्या प्रश्नांची जी उत्तरं ब्रह्मदेवांनी नारदांना दिली तो हा संवाद आहे. या संवादामुळे आपल्यासारख्या सर्वसामान्य लोकांना अत्यंत गूढ आणि अनमोल असं तत्त्वज्ञान समजून येतं. एकदा मुनिश्रेष्ठ नारदांनी ब्रह्मदेवांना विचारलं की हे परमपिता, आपण निर्गुण निराकार परमात्म्याला प्रत्यक्ष रूपाने पाहिलं आहे का, किंवा त्याचा अनुभव घेतला आहे का? त्यावर ब्रह्मदेवांनी महाविष्णू आणि रुद्र यांच्यासहित देवी भुवनेश्वरीच्या दर्शनाची घटना नारदांना सांगितली. देवी भुवनेश्वरीच्या मनोरम रूपाचं वर्णन केलं आणि तिने ब्रह्मदेवांना, महाविष्णूंना आणि रुद्रांना केलेला जो काही उपदेश होता तो उपदेशही सविस्तरपणे सांगितला. तेव्हा नारदांनी पुन्हा त्यांना विचारलं की त्या परमसुंदर अशा सगुण शक्तीचं तुम्ही वर्णन केलं, त्या शक्तीला तुम्ही पाहिलं आहे, पण मला जाणून घ्यायचं आहे की निर्गुण शक्ती कशी असते. त्यावर ब्रह्मदेवांनी त्यांना सांगितलं, निर्गुणस्य मुने रूपं न भवेत् दृष्टिगोचरं दृश्यंच नश्वरं यस्मात् रूपं दृश्यते कथं. निर्गुण दुर्गमा शक्तिर् निर्गुणश्च तथा पुमान् ज्ञानगम्यो मुनीनां तु भावनीयौ तथा पुनः. अनादिनिधनौ विद्धि सदा प्रकृतिपुरुषौ विश्वसेनाभिगम्यौ तौ नाविश्वासेन करहिचित. ब्रह्मदेव म्हणाले, हे नारद मुने, निर्गुण स्वरूप कधी प्रत्यक्ष दिसत नाही आणि जे प्रत्यक्ष दिसतं ते नाशिवंत असतं. म्हणून जे रूपरहित आहे ते कसं बरं दिसेल. निर्गुण शक्तीला पाहणं हे कठीण आहे. हे निर्गुण शक्तीला पाहणं हे फक्त ऋषीमुनींना ज्ञानामुळे जाणून घेता येतं आणि अनुभवाने त्याची भावना होते. प्रकृती आणि पुरुष हे अनादी आहेत, अनंत आहेत. ते दोन्हीही विश्वासाने हे ज्ञान प्राप्त होतं, अविश्वासाने हे मिळत नाही. पुढे ब्रह्मदेव म्हणतात, हे नारदा, सर्व जीवांमध्ये जे चैतन्य आहे, जो ज्योतिरूप असून सर्वत्र प्रकाशमान आहे आणि जो नित्य आहे तोच परमात्मा आहे, हे समजून घे. त्या परमात्म्याला आणि त्याच्या शक्तीला व्यापक आणि सर्वत्र स्थित असं समज. त्याच्याशिवाय कोणतीही वस्तू या जगामध्ये नाही आहे. ती शक्ती आणि तो परमात्मा हे एकच आहे असं
आपण समजलं पाहिजे. कारण जो शक्ती आहे तोच परमात्मा आहे आणि जो परमात्मा आहे तीच शक्ती आहे. या दोघांमध्ये काही सूक्ष्म भेद नाही. जरी सगळ्या शास्त्रांचा, वेदांचा, विज्ञानाचा अभ्यास केला, सर्व पुराणं वाचली, उपनिषदं वाचली, वेदांचंही ज्ञान घेतलं, तरीसुद्धा परमवैराग्याशिवाय या निर्गुण निराकार रूपाचं दर्शन होणं किंवा त्याला समजवून घेणं हे शक्य नाही आहे. पण असं वैराग्य हे अतिशय दुर्लभ आहे. कारण सगळं जग हे स्थावर जंगम अहंकाराने बनलेलं आहे. म्हणून शेकडो कल्पांमध्ये सुद्धा हे जग अहंकाररहित होत नाही. आणि दुसरं असं आहे की पाहणारा जर स्वतः निर्गुण सगुण असेल तर तो निर्गुणाला कसं बरं बघू शकेल? असं या ठिकाणी आणखीन एक त्यांनी उदाहरण दिलं. आणि ते उदाहरण म्हणजे असं की जर एखाद्या व्यक्तीला खूप पित्त झालं असेल तर त्याच्या जिभेची चव निघून जाते. कितीही स्वादिष्ट पदार्थ त्याला खायला घातले तरीसुद्धा तो चवीने त्याचा आनंद घेऊ शकत नाही. किंवा एखाद्या व्यक्तीला जर कावीळ झाली असेल तर त्याला सर्व वस्तू ह्या पिवळ्या दिसतात. मग कुठलाही रंग हा पिवळ्या रंगाने झाकोळलेला असा तो रंग त्याला दिसत राहतो. तसं ज्या वेळेला माणसाचं चित्त हे अहंकाराने भरलेलं असतं त्यावेळेला त्याचं चित्त हे केवळ सगुण वस्तू बघत असतं. त्यामुळे निर्गुणाचं ज्ञान त्याला होऊ शकत नाही. आणि निर्गुण म्हणजे तरी काय? जोपर्यंत गुणांचा लय होत नाही तोपर्यंत निर्गुण देवीचं किंवा निर्गुण परमात्म्याचं दर्शन कसं बरं होईल? ज्या वेळेला चित्त अहंकार शून्य होईल त्याच वेळेला ह्या निर्गुण निराकाराचं ज्ञान होऊ शकेल. हे ऐकल्यानंतर नारदांनी पुन्हा विचारलं की मला अहंकाराच्या संबंधी काही सांगा. तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले की हे नारदा, अहंकार हा 3 गुणांनी युक्त आहे. अहंकाराच्या 3 शक्ती आहेत. एक शक्ती आहे ती आहे ज्ञानशक्ती, दुसरी आहे ती क्रियाशक्ती आणि तिसरी आहे ती अर्थशक्ती. त्याच्यामध्ये ज्ञानशक्ती ही सात्विक अहंकाराची शक्ती आहे. क्रियाशक्ती ही राजसिक अहंकाराची शक्ती आहे. आणि द्रव्यशक्ती किंवा अर्थशक्ती जी आहे ती तामसिक अहंकाराची शक्ती आहे. तामसिक अहंकाराची जी द्रव्यशक्ती आहे ती म्हणजे त्या द्रव्यशक्तीमधून 5 तन्मात्रा म्हणजे शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध हे उत्पन्न होतात. त्याच्यामध्ये आकाश हे शब्दगुणांचं कारक आहे. वायू स्पर्शगुणाला, अग्नी रूपगुणाला, जल रसगुणाला आणि पृथ्वी गंधगुणाला धारण करणारी आहे. अर्थात आकाश, वायू, अग्नी, जल आणि पृथ्वी ही 5 महाभूतं आहेत. अशा प्रकारे 5 तन्मात्र आणि 5
म्हणजे पंचमहाभूत हे मिळून तामसिक अहंकाराची सृष्टी निर्माण करतात. त्याच्यापासून तयार झालेली सृष्टी ही नेहमीच अहंकाराचं अनुसरण करत असते आणि ते सुद्धा तामसिक अहंकाराचं अनुसरण करते. त्याच्यानंतर राजसिक अहंकाराची जी क्रियाशक्तीनी बनलेली तत्त्व आहेत त्याच्याविषयी आता मी तुला सांगतो. पंच ज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय आणि पंचवायू म्हणजे प्राण, अपान, व्यान, समान आणि उदान हे 15 मिळून राजसी सृष्टी सांगितलेली आहे. ती क्रियायुक्त असल्यामुळे त्याला साधन असंही म्हटलं जातं. सात्विक अहंकाराची जी म्हणजे सात्विक अहंकार किंवा ज्ञानशक्तीने युक्त जे आहे त्याच्यामध्ये दिशा, वायू, सूर्य, वरुण, अश्विनी कुमार असे 5 प्रकारचे देवता आहेत जे पंच ज्ञानेंद्रियांचे अधिष्ठात्री देवता समजले जातात. म्हणजे अग्नी, इंद्र, उपेंद्र, मित्र, प्रजापती हे 5 कर्मेंद्रियांचे सुद्धा अधिष्ठात्री मानले जातात. त्याप्रमाणेच चंद्र, ब्रह्मा, रुद्र आणि क्षेत्रज्ञ हे 4ही आहेत. मन, बुद्धी, अहंकार आणि अंतःकरणाचे अधिष्ठात्री देवता हे 4 मानले जातात. म्हणजे मनाचा अधिष्ठात्री देवता चंद्र आणि ब्रह्मा, रुद्र आणि क्षेत्रज्ञ हे बुद्धी, अहंकार आणि चित्ताचे अधिष्ठात्री देवता आहेत. त्याचप्रमाणे मनासहित 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, पंचप्राण हे सात्विक अहंकाराची सृष्टी आहे. याला सात्विक सर्ग असं म्हटलं जातं. स्थूल आणि सूक्ष्म अशी 2 परमात्म्याची रूपं आहेत. ज्ञानरूप आहे ते निराकार आहे आणि स्थूल शरीराच्या जे मूर्ती असतात किंवा आपण ज्याला स्थूल एक आकार दिलेला असतो त्याला स्थूल रूप असं म्हटलेलं आहे. यानंतर एक गोष्ट आणखीन त्यांनी सांगितलेली आहे. ब्रह्मदेव म्हणतात, आकाशस्य गुणैश्चक शब्द एव न चापरः शब्दस्पर्शौ च वायोश्च द्वौ गुणौ परिकीर्तितो अग्नेशब्दश्च स्पर्शश्च रूपमेते 3 गुणाः शब्द स्पर्श रूप रसाश्चत्वारो वै जलस्य च स्पर्श शब्द रसा रूपम गंधश्च पृथ्वी गुणाः एवं मिलित योगैश्च ब्रह्मांडोत्पत्तिरुच्यते. केवळ ह्या श्लोकामध्ये त्यांनी ब्रह्मांडाच्या उत्पत्तीचं रहस्य सांगून टाकलेलं आहे. म्हणजे आकाशाला एकच गुण आहे, तो म्हणजे शब्दगुण. वायूला एक गुण आहे, तो म्हणजे शब्द आणि स्पर्श. अग्नीचे शब्द, स्पर्श आणि रूप असे 3 गुण आहेत. तर जलाचे शब्द, स्पर्श, रूप आणि रस असे 4 गुण आहेत. पृथ्वीला शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध हे 5ही गुण आहेत. आणि अशा प्रकारे ही पंचमहाभूत
आणि हे सर्व गुण मिळून ब्रह्मांडाची उत्पत्ती केलेली आहे. ह्या ब्रह्मांडामध्ये सर्व जीवांची उत्पत्ती झालेली आहे आणि ह्या जीवांच्या 84 लाख जाती आहेत. अर्थातच आपण जे नेहमी म्हणतो की 84चा फेरा, ही 84 जातीची जीवजंतू आणि सजीव आहेत. आज आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.